जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, एनडीए 7:30 वाजता सत्ता स्थापनेचा दावा करणार अशी माहिती मिळते। आज जी बैठक झाली त्यामधल्या आणखी काय घडामोडी? निखिला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी एनडीए आघाडीची बैठक जी आहे ती पार पडली, ज्याच्यामध्ये नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू जे आहेत ते सहभागी झालेले होते। विशेष म्हणजे महाराष्ट्रातले शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आजच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले होते। आज एनडीए कडून सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो केला जाण्याची शक्यता आहे। संध्याकाळी 7:30 पर्यंत एनडीए आघाडीचे नेते जे आहेत ते राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचतील आणि सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो करतील। दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनामध्ये आलेले होते आणि त्यांनी आपला पंतप्रधान पदाचा राजीनामा जो आहे तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केलेला होता। पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर 17वी लोकसभा जी आहे ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खरं तर भंग केलेली आहे। त्यामुळे आता 2 दिवसांमध्ये दिल्लीतल्या हालचाली ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती वाढतील। राष्ट्रपतींनी खरं तर लोकसभा भंग केल्यानंतर आपण पाहतोय की मंत्र्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला मंत्रालयाच्या बाहेर लावलेल्या पाहायला मिळतात, जिथे आपल्याला वित्त त्याचबरोबर गृह मंत्रालयाचं हे ऑफिस पाहायला मिळतंय। त्याच्यामध्ये आपण पाहतोय की या शासकीय गाड्या सगळ्या एकाच ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या आहेत। संध्याकाळपर्यंत एनडीए आघाडीचे नेते जे आहेत ते राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचतील आणि समर्थनाचं पत्र जे आहे ते खरं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलं जाईल आणि त्यानंतर बहुमत आमच्याकडे आहे अशा पद्धतीचा दावा जो आहे तो एनडीए आघाडीकडून केला जाऊ शकतो। मात्र आज जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये स्वतः नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी आपलं समर्थनाचं पत्र जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्याची माहिती आहे। त्यामुळे एनडीए आघाडीकडे बहुमत जे आहे ते आपल्याला असलेलं पाहायला मिळतंय। स्वतः भाजपच्या सोबळावरती 241 जागा आहेत, मात्र एनडीए मध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची होती, कारण त्यांना इंडिया आघाडीकडून संपर्क जो आहे तो सुद्धा केला जात होता। मात्र नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी आपलं समर्थन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना दर्शवलेलं आहे आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत एनडीए आघाडीचे नेते जे आहेत ते राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचतील। आपण पाहतोय की राष्ट्रपती भवनामधले कर्मचारी जे आहेत आता जवळपास 6 वाजत आलेले आहेत। एक नक्कीच प्रदीप, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। मात्र याच घडामोडींवर संजय राऊत काय म्हणाले ते आपण पाहूया। तर दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये भाजपच्या हालचाली वाढलेल्या आहेत। एनडीए आज सत्ता स्थापनेचा दावा करणार अशी माहिती मिळते। चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांनी समर्थनाचं पत्र दिल्याची माहिती देखील मिळते आणि त्यानंतर 7:30 वाजता हा दावा केला। राष्ट्रपति भवन में दावा करेंगे।